हाल ही में युवा स्वाभिमान संस्थापक बडनेरा के विधायक रवि राणा ने प्रहार के संस्थापक विधायक बच्चू कडू पर तोड़ीबाज नेता है ऐसे आरोप किए थे, जिस पर प्रहार के विधायक बच्चू कडू ने कड़े शब्दों में विधायक रवि राणा को कोर्ट में खींचकर उन पर गुना दाखिल करवाने की बात पत्रकारों से पूछे किए गए सवाल के जवाब में कही। जिले में लोकसभा सीट नामांकन दाखिल करने के दौरान विधायक रवि राणा विधायक बच्चू कडू के बीच शाब्दिक वाद विवाद जारी है। विधायक बच्चू कडू धारनी में आयोजित प्रहार कार्यकर्ता सम्मेलन में उपस्थित होकर उन्होंने कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया। इस दौरान मंच पर प्रहार के विधायक बच्चू कडू, विधायक राजकुमार पटेल, प्रवीण पाटिल, बल्लू जवंजाल, जयप्रकाश पटेल, रोहित राजकुमार पटेल, वाहिद खान, प्रकाश घाड़गे, श्रीपाल पाल, राजलक्ष्मी जायसवाल, अनीता पाखरे, जगदीश हेकड़े, विनोद वानखड़े आदि उपस्थित थे। मेलघाट की समस्या को ध्यान में रखते हुए प्रहार ने अमरावती से दीन दुखी मरीजों की सेवा में अपना जीवन समर्पित करने वाले दिनेश बुब को अपनी उम्मीदवारी सौंपी है। अब की बार मेलघाट से प्रहार का सांसद की जीत पक्की है। कार्यकर्ता आज से ही काम पर लग चुके हैं, ऐसा आह्वान राजकुमार पटेल द्वारा किया गया। कि हम जिस समय अमरावती में जो बैठक हुई थी बच्चू भाऊ के साथ में, प्रमुख कार्यकर्ता पदाधिकारियों के साथ में जो बैठक हुई, उस बैठक में निर्णय लिया गया, सभी कार्यकर्ताओं की इच्छा थी कि हम प्राण जनशक्ति पार्टी के उम्मीदवार खड़ा करें, पर बच्चू भाऊ ने कहा कार्यकर्ते का उद्देश्य ये थे कि भाऊ आज अपन दूसरे पार्टी को अपन मदद करते, समर्थन देके अपन उनको मदद करते, और बाद में जब विधानसभा चुनाव आ जाता है तो उस समय अपन उनके विरोध में लड़ते, तो फिर क्यों ना अपन हार की बात की बात है, पर अपने पास में दो विधानसभा क्षेत्र हैं और अपन दूसरे को मदद कर रहे हैं, और उन लोगों को अपन मदद करते हैं कि जो अपने मेलघाट क्षेत्र के कोई काम में नहीं आते, कोई भी काम में नहीं आते। खासदार से हमको क्या अपेक्षित है? खासदार से हमको सिर्फ एक ही चीज की अपेक्षित है कि जो हमारे यहाँ फॉरेस्ट एरिया बोलो या टाइगर प्रोजेक्ट बोलो, जिसमें हमको केंद्र की परवानगी लगता है, तो केंद्र की परवानगी लाके देते, बाकी हम ही कर लेते ना। दूसरा और एक है, एक अपेक्षा ज़्यादा से ज़्यादा अपने मेलघाट में मजदूर वर्ग ज़्यादा है। अब ये मजदूर बाहर जाते हैं प्लान के लिए, काम करने के लिए बाहर जाते हैं, और काम करने के लिए बाहर जाने के बाद में उनको ऊपर अन्याय होता, अत्याचार होता है। फिर इनको रोकने के लिए केंद्र से अगर एक ऐसी योजना एक चिकंदरा और एक धारनी में ला दिया तो मजदूर को बाहर प्लान होना खत्म हो जाएगा, यही रहेंगे वो, यही काम मिलेंगे उनको। ऐसे अगर मान लीजिए कि दो काम की अपेक्षा हमको खासदार से, दोनों में से एक भी नहीं किया। आज एक दुख की बात है, 2016 से हमारे पास में 4 रास्ते के पैसे 16 से आखिर नया एसी मैडम आया है, साहब बोले अपन गलती कर रहे, बोले ये परमिशन अपने को मिलना नहीं है। प्रहार कार्यकर्ता सम्मेलन में ग्रामीण क्षेत्रों से प्रहार कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में अपनी उपस्थिती जताई थी। आगामी आपलं लोकसभा निवडणूक आहे, याच्यामध्ये आपले जे उमेदवार आहे प्रहारचे, तर यांना आपल्याला मेळघाटमध्ये ओळख पटवून द्यायची आहे, तर त्याची आपल्याला कार्यकर्त्यांना तुम्ही काय एक संदेश द्याल? खरं तर दिनेश बुब अतिशय एक सामान्य कार्यकर्ता आहे। मला असं वाटतं का गणपतीत लोक एका दिवसाचं जेवण देतात, पण दिनेश बुबनं गेल्या 10 वर्षापासून 12 महिने इरवीमधले जे पेशंट असतं, जे उपाशी असतं नातेवाईक, त्याच्यासाठी 12-13 वर्ष झाली ही परंपरा कायम, म्हणजे गरजेनुसार व्यवस्था करण्याची काम दिनेश बुबमध्ये आहे। गेल्या 20 वर्षापासून तो तिथे नगरसेवक आहे आणि एक हाडामासाचा कार्यकर्ता आहे। दिनेश बुब एक आपण पाहतोय, जसं आम्ही ज्या फळीतून आंदोलनातून आलो त्याच आंदोलनातून फळीतून दिनेश बुब आलेला आहे। एका कार्यकर्त्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून बच्चू कडू जसा आहे त्याच ताकदीचा दिनेश बुब सुद्धा लोकांसाठी खरं तर आत्मीयता ठेवणारा, निवळ असं नाही आहे का निवडणूक आली म्हणून काम करणारा नाही, तर सदैव या कार्यातून लोकांना कशी मदत होईल या विचाराचा कार्यकर्ता म्हणजे दिनेश बुब आहे। आणि भाजपाचे जे उमेदवार आहे त्यांचं असं म्हणणं आहे
की जे प्रहारचे जे उमेदवार आहे आणि प्रहारचे बच्चू कडू यांना फक्त आमच्याकडून धोका आहे, बाकी ते कोणत्याच त्यांच्या प्रचार सभेमध्ये काँग्रेसचं नाव घेत नाही आहे, म्हणजे काँग्रेसचा तुम्ही विरोध करत नाही आहे. मला आता माहिती आहे आपण काँग्रेसचे नाव घेतलं, त्याच्यानं त्यांना खोटं बोला पण रेटून बोला असं जे सांगितलं जातं. 1-2 लोकांना मदत केली का ते 10 लोक जर सांगतो. आम्ही रोज 100 लोकांना मदत करतोय. आमची आत्तापर्यंतची आकडेवारी 1 ते 1.5 लाख लोकांना वाचून मुंबईला नेऊन त्यांना मदत करण्याची आहे. आम्ही ते सांगत नाही बसत. आणि मला असं वाटतं का आता आमचं लक्ष सध्या जे पाहतोय BJP आमच्या स्पर्धेत आहे, काँग्रेस असते तर काँग्रेसचं केलं असतं, पण सध्या BJP स्पर्धेत आहे त्याच्यानं थोडाच आहे. रवी राणा यांनी आपल्याला केंद्रीय मंत्री म्हणून एक केंद्रीय नेता म्हणून एक उपाधी दिलेली आहे, त्यांना आपण काय उत्तर द्याल? मला असं वाटतं की कोणाच्या टवाळक्या केल्यापेक्षा तुम्ही तुमचीच टवाळकी करून घेतली. तुमची पत्नी आमच्या भाभीची BJPमध्ये, तुम्ही स्वाभिमानमध्ये आणि आता पोरगं प्रहारमध्ये त्या पाठवून. कुठं स्वाभिमान राहिला? स्वाभिमान तर विकला तुम्ही. आमच्या काय टवाळक्या करताय? आम्हाला केंद्रीय नेतृत्व केल्यापेक्षा तुम्ही कुठं आहे ते तपासा, कुठल्या पक्षात नीट आहे ते तर पहा. तुम्ही आता मागच्या 5 वर्षात मोदीजीला शिव्या घालत होत्या, BJPचं कार्यालय फोडलं, आता तुम्ही त्याच पक्षाचे गुणगान गाऊन मतं मागताय. ही सवय बच्चू कडूला नाही आहे. मी या पद्धतीने कधीच समोर गेलो नाही. गेल्या काही दिवसापूर्वी आमदार रवी राणा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या घरी आले होते. त्यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत एक विनंती केली होती. ते स्वतः याच्यामध्ये युवा स्वाभिमानमध्ये ते स्वतः भाजपमध्ये गेले नाही आणि यांना कसं काय ते निमंत्रण देत आहेत? काय झालंय आता त्यांनी BJPमध्ये 4 उमेदवार इथे दिले. केवरामजी काळे त्यांनाही सांगितलं तुम्हाला आमदारकी देतो, मिलावेकरलाही सांगते आमदारकी देतोय. तुमचे ते जुने उमेदवार आहे उपायुक्त रमेश भाऊ त्यांना पण म्हणतात ते उमेदवार देतो. आणि आता चौथे ते मांडवे का कोणतरी आणल्या त्या महिला ज्योती मांडवे, त्यांना पण सांगतात का ते उमेदवार देतो. ही बनवाबनवी आमची खूप होत नाही. आणि राजकुमारजींना हे ओळखलं आहे का मागच्या वेळेस मदत करून सुद्धा त्यांनी मंजूर आणलेल्या निधीवरच यांनी कुदळी मारण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्या माथं तुम्ही निवडून आले, ज्या राजकुमारजींना रक्ताचं पाणी करून तुम्हाला निवडून दिलं, त्यांना त्याच्याचमध्ये तुम्ही श्रेय घेण्याचं काम करताय. हे राजकुमारजी ओळखून आहे. आणि मला असं वाटतं का एवढा जिगरबाज माणूस, आम्ही तर अग्नित उडी टाकलीच, पण राजकुमारजीने सुद्धा आमचा हात सोडला नाही. त्या अग्निकुंडामध्ये राजकुमारजीनं पण उडी टाकलेली आहे. म्हणजे ते म्हणतं ना, सुखातली दुःखात टाकून ही लढाई राजकुमारजीनं हाती घेतलेली आहे. पक्षात प्रवेश तर दूर आहे, पाडल्याशिवाय राजकुमार राहणार नाही. बच्चू कडूला विश्वास आहे. प्रहार पक्षाच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणूक लढवत आहोत आणि ते तुमच्यावरच आरोप लावत आहे की तुम्ही जे मेन आहे तुम्ही तोडीबाज नेते आहेत. ते मला मी मागे म्हटलं ते एकाचे असन तर त्यांना सिद्ध करून दाखवा. तोडीबाज कोण आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे. प्रॉपर्टी आमची 200% नाही वाढली राणाजी, तुमची 234% प्रॉपर्टी वाढली राव. तोडीबाज कोण आहे हे लोकांना माहीत आहे आणि त्यांना कोर्टात पण खेचणार आहोत, गुन्हा पण दाखल करणार आहोत. त्यांना एकचं प्रकरण दाखवा ना. अरे बच्चू कडूनं 115 वेळा रक्तदान केलं, 300-350च्या वर आमच्यावर गुन्हे दाखल आहे. आम्ही कोणत्या पार्ट्या बदलून बच्चू कडू मोठा नाही. तोडीबाज तर तुम्ही केली. तोडी आपली पत्नीच BJPमध्ये घातली, हे तोडी नाही आहे. आपण तोडीबाज वागावं आणि आम्हाला तोडीबाज सांगावं. शेवटचा प्रश्न भाऊ, आपण मेळघाटच्या जनतेला काय आव्हान करू इच्छिता? मला असं वाटतं का मेळघाटचा प्रश्न हा बरेचदा केंद्रात अडकून जातो. अनेक विकासाचे अडथळे केंद्र म्हणून समोर यायला लागले. फॉरेस्ट असेल, MRGS असेल, MRGSचे 3-3 महिने पैसे भेटत नाही. पूर्ण यंत्रणा योजना जे मेळघाटची केंद्राची आहे. मग या सगळ्या याच्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहतोय का आमचा आमदार इथं प्रहारचा आहे, खासदार प्रहारचं झालं आहे, तर एक चांगल्या प्रकारचं प्लॅन मेळघाटसाठी करता येईल. जेणेकरून MRGS चांगला जी काही योजना आहे, जी केंद्राची योजना आहे, त्याला चांगल्या पद्धतीनं का आम्हाला या मेळघाटसाठी वापरता येईल. या सगळ्या गोष्टीसाठी राजकुमारजीवर ज्या पद्धतीने विश्वास ठेवला तोच विश्वास दिनेश बुवर ठेवून मला वाटतं एक खासदार जर आता इथं प्रहारचा गेला तर आमची जी राजकीय ताकद वाढत ती मेळघाटच्या विकासासाठी आम्ही वापरणार आहोत.
यासाठी आपण पाहतो का तुम्ही आमच्या सोबत असले पाहिजे. सगळ्या आदिवासी बांधवासह गवळी बांधव असेल, भिलाई समाजाचे असेल, इतर समाजाचे लोक असेल, त्या मुस्लिम समाजाचे असेल, बौद्ध बांधव असेल, सगळ्यांना विनंती करतो, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विनंती करतो का या वेळेस कुठल्याही परिस्थितीत एका कार्यकर्त्याला निवडून आणावं अशी विनंती. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद के साथ जुगल किशोर जायसवाल, विदर्भ न्यूज, धारनी.